रामकृष्ण हरे. सज्जन हो, छंद या विषयावर आपण नवनाथ ग्रंथावर आधारित गोपीचंद आणि मैनावती जालिंदरनाथ यांची कथा सादर करीत आहोत. मागे 2 भाग आपल्याला सादर केले आणि आज आपण 3ऱ्या भागामध्ये प्रवेश करीत आहोत. गोरक्षनाथाला हिमालयाच्या गुहेमध्ये तपश्चर्याला बसवलं आणि मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले. गोरक्षाला सांगितलं, गोरक्ष तू 12 वर्ष तपश्चर्या करायची, 12 वर्षांनी मी परत येईल आणि मग तुला पुढचं ज्ञान आणि सर्व देईल. असं म्हणून मच्छिंद्रनाथ निघून गेले. कानिफनाथालाही असंच सांगितलं जालिंदरनाथाने, तो 12 वर्ष तपश्चर्या कर, मी 12 वर्षांनी येईल आणि नंतर मग तुला पुढचं ज्ञान देईल. झालं काय, गोरक्षनाथाची 12 वर्षाची तपश्चर्या संपली आणि पाहिलं त्याने की गुरु महाराज तर नाही आलेले. 12 वर्ष संपले तरी परत येतो म्हणाले ना, आले नाही. हरकत नाही म्हणाले, आपण गुरुला शोधून काढू, आपण ज्ञानी आहोत, त्यांचा कृपाप्रसाद असल्यावर काय. आणि गुरुच्या शोधासाठी गोरक्षनाथ 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर निघाला. फिरत 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 फिरता 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 तो इतक्या काय ह्याच्यामध्ये गेला की जिथे गोपीचंदाची नगरी होती. आणि त्या गोपीचंदाच्या नगरीमध्ये गेल्यानंतर सकाळी साधारण 11-12 वाजता त्यांचे भिक्षाटन जे करायचं असतं ते भिक्षाटन करताना तो फिरत होता. आणि ज्या ठिकाणी या जालिंदरनाथाला पुरलं होतं खड्ड्यामध्ये, त्या बाजूला तिथे जवळपास भिक्षा मागत असताना आलख निरंजन आदेश, तर तो आवाज जालिंदरनाथाच्या कानावर गेला. म्हणजे खाली पुरलेलं होतं तरी पण त्याला जाणवलं की इथे कुणीतरी नाथ आलेला आहे. इकडून आदेश, आलख निरंजन ऐकल्याबरोबर तिकडून आदेश असा प्रतिध्वनी आला जालिंदरनाथाचा. गोरक्षनाथाला असं वाटलं, अरे कोण नाथ इथे आहे, कोण आवाज येतो आहे. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण कुठे काय कोणी दिसेना. आणि मग पुन्हा आदेश केल्यानंतर मग हा आवाज कुठून येतो आहे म्हणून गोरक्षाने विचारलं. आणि मग जालिंदरनाथाने गोरक्षाला सांगितलं की बाबा रे, मी जालिंदरनाथ या घोड्याच्या लेदीमध्ये खाली बसलेलो आहे वज्रासन घालून, आणि मला गोपीचंदाने इथं पुरलेलं आहे. तेव्हा तो जेव्हा फिरत 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 जाशील ना, तेव्हा माझा शिष्य जो कानिफनाथ आहे त्याला फक्त हा सगळा वृत्तांत सांग. गोरक्षनाथाला राग आला, कोण तो गोपीचंद राजा वेजा, आणि तुम्हाला पुरलं नाथपंथांच्या माझ्यामध्ये वय काय. तर तो म्हटला, या धडा शिकू का गोपीचंदाला. तेव्हा जालिंदरनाथ म्हणाले, ते तुझं काम नाही आहे, ते काम माझ्या हस्तेच पूर्ण मला करायचं आहे. तेव्हा तू त्याच्या भानगडीत नको पडू, फक्त तू तीर्थयात्रा करत करत फिरत किंवा कुठे तुला जर भेटला कानिफनाथ तर त्याला मात्र सांग, हा कुठं तुझा गुरु काय काय सगळं चरित्र हा सांग. ठीक आहे म्हणाले. आणि मग झालं, गोरक्षनाथ निघाला. इकडे कानिफनाथ त्याचीही 12 वर्षाची मुदत संपली आणि तोही आपल्या गुरुच्या शोधासाठी म्हणजे जालिंदरनाथाच्या शोधासाठी फिरायला लागला. फिरता 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 तो थेट स्त्रीराज्याच्या सीमेवर गेला. स्त्रीराज्याच्या सीमेवर गेल्यानंतर हनुमंतराया तिथं भेटले. बुभुक्कार केला त्यांनी आणि पाहिलं, अरे हा कोण नाथपंथातला दिसतो, हे कुठं चालला म्हणाले. तो म्हणला, कुठं चालला म्हणजे, मी कानिफनाथ आहे नाथपंथाचा, हे दिसत नाही का तुला, ते कमंडल वगैरे त्रिशूळ हे सगळं नाथपंथातला मी कानिफनाथ आहे. म्हणजे इकडे कुठे चालला आहेस तो, पुढे श्रीराज्य आहे, पुरुषाला जाता येत नाही, मला हनुमान म्हणतात, माझ्या भुभुक्काराने इथे स्त्रिया पुरुषाचा गर्भसुद्धा धारण केला जात नाही,
आणि सगळं स्त्रियांचं राज्य आहे, पुढं तुला जाता येणार नाही. म्हणले अरे मी गुरुच्या शोधासाठी चाललो आहे, मला गुरु माझे शोधून काढायचे आहेत, तेव्हा मला तिकडं गेलं पाहिजे आतमध्ये. कसल्या गुरून काय म्हणाले, एक गुरु गेलाय म्हणाले अगोदरच श्रीराज्यामध्ये. हां म्हणजे मग तो काय नाव काय आहे त्याचं? त्याला असं वाटलं माझाच गुरु आहे का काय, काय नाव आहे त्याचं? म्हणजे त्याचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. त्या किलोतळ्याच्या मोहामध्ये तो अडकलेला आहे आणि 2 वर्ष झाले मस्तपैकी राज्यकारभार चाललेला आहे. त्याला मूल पण झालेलं आहे, त्याचं नाव मीननाथ ठेवलेलं आहे आणि मजाशीर चाललेलं आहे. ते असू दे म्हणाले, त्या भानगडीत तू नको पडू, तुला इकडे जाता येणार नाही, गेट आउट, मागे सर. तो म्हणला म्हणजे माझे तर गुरु तिकडे नाहीत ना जालिंदरात? नाही नाही म्हणाले, ते मच्छिंद्रनाथ आहेत. बरं बरं म्हणाले. तर असं म्हणून आदेश करून तो परत फिरला. कानिफनाथ फिरत फिरत परत येत असताना आणि गोरक्षनाथ परत फिरत फिरत येत असताना एका वनामध्ये त्या दोघांची गाठ पडली. एकमेकांचे खाणाखुणा, एकमेकांचे ते सगळे बहिरंग जे साधूचे लक्षणं असतात, म्हणजे कमंडलू आहेत, त्रिशूळ आहे, भगवे वस्त्र आहेत, ते सगळं पाहून आणि कान फाडलेले आहेत, मुद्रा सगळ्या, आणि मग एकमेकाला त्यांनी खाणाखुणाने जाणलं. आणि मग त्या वनामध्ये बसले, जरा परिचय करून घेतला एकमेकांचा थोडासा. आणि दुपारची वेळ होती, भूक लागली खूप त्यांना. आणि मग म्हणले आता असं करू, आपण फलाहार करूया आणि मग बाकीची चर्चा करूया. बरं बरं म्हणाले. मग जवळच आंब्याचं वन होतं. तर आंब्याचं वन असल्यामुळे तो कानिफनाथ म्हणाला तिकडं कशाला तोडायला जायचं आहे, तर मी मंत्र, आकर्षण मंत्र जपतो आणि सगळे आंबे आणून इथं ढीग पडेल आपोआपच. त्याने आकर्षण मंत्र जपल्यावर सगळे आंबे तुटून एकदम ढीग झाला आणि सगळ्यांनी ते आंबे खाल्ले, फलाहार झाला, तृप्त झाले. आणि मग राहिलेले आंबे काय करायचे, काय उरले आंबे. तर गोरक्षनाथ म्हणाला आता हे उरलेले तसे कशाला ठेवायचे, म्हणले हे वाया जातील, तर परत त्या आंब्याला चिटकवा म्हणले, त्याच्या देठाला चिटकवा परत. तर तो कानिफनाथ म्हणला हे असं काय शक्य आहे का? गोरक्षनाथ म्हणला का शक्य नाही आहे, जो सच्चा चेला आहे, सच्चा गुरुचा सच्चा चेला, तो हे काम करू शकतो. आणि असं गुरुवर त्याने सांगितलं, सच्चा गुरु सच्चा चेला म्हणजे काय, माझ्या गुरुला नाव ठेवतो काय म्हणले तो? हां असं कुठं होत असतात काय? त्याला संजीवनी मंत्र वगैरे लागतो. अरे म्हणूनच तुझ्याजवळ नाही आहे तो, याचा अर्थ असा होतो म्हणाले. हां बघ मी कसं करतोय ते. आणि मग याने याच्या गुरुचा शब्द काढल्यावर याला पण त्याचा राग आला. म्हणजे सच्चा गुरु तुझा काय गुरु आहे त्याला माहिती आहे म्हणले मला. हां तो कानिफनाथाने त्याच्या गुरुचं सगळं काढलं. म्हणले तुझा गुरु आहे ना, तो तिकडे स्त्री राज्यामध्ये किलोतळ्याच्या मोहात अडकून बसलाय म्हणाले, तिकडं पोरवाहन खुशाल हे करतो आहे. आणि मग गोरक्षनाथाने पण त्याच्या गुरुचं काढलं. अरे म्हणले तुझा गुरु ना त्या गोपीचंदाने गाढवाच्या घोड्याच्या लिदीत पुरून टाकले त्याला. हां अरे बापरे, एकमेका गुरूंचे पत्ते मिळाले, त्यांना इतका आनंद झाला, एकमेकाला कावटाळून धरलं आणि गळा भेट घेतली. म्हणले काय का होईना आपण भांडणातून काय काय गोष्टी चांगल्या निघतात. तर हा चांगला प्रकार झाला. म्हणाले आता आपल्या गुरुचे पत्ते सापडले आपले, आता मी जातो माझ्या श्रीराज्यात गुरु आणण्यासाठी. गोरक्षनाथ त्या बाजूला गेले. तर असा एक व्हिडिओ आपण पाठिंबा केला आहे, चलो मच्छिंद्र गोरख आया, त्यामुळे तिकडचा भाग आपण काय सांगत नाही. कानिफनाथ निघाले सगळं मुक्काम करत करत गोपीचंदाच्या नगरीकडे. ज्या गावात जातील ना त्या गावामध्ये शिष्य, मग ते संपत्ती, मग त्या गुरुला दिलेल्या भेटी, मग हत्तीन घोडीन असे हजारो शिष्य कानिफनाथाला मिळाले त्या गोपीचंदाच्या नगरीपर्यंत जाता जाता. आणि झालं त्या गोपीचंदाच्या नगरीच्या अलीकडेच म्हणजे नगरीच्या बाहेर तंबू ठोकले आणि पुढे निरोप दिला की कानिफनाथ येत आहेत, तुम्हाला भेटायचं आहे, तर आम्हाला घेण्यासाठी यावे म्हणून. ते गेले शिष्य, निरोप दिला त्यांना. निरोप दिल्यानंतर हत्तीन घोडीन लवाजमान, मग यांनीसुद्धा गोपीचंदाने सगळं यंत्रणा बरोबर घेतली, काय काय बक्षिसं घेतले, काय काय सगळं,
आणि मोठ्या थाटामाटात त्यांची भेट तिथे झाली. आणि आता म्हणाले मला योग्य तो गुरु मिळाला म्हणाले. कानिपनाथ म्हणजे अहो हातीन घोडे हे हजारो शिष्य असा लावा जमा. आता माझ्या इब्रतीप्रमाणे हा गुरु मला मिळाला. आणि मैनावती बरोबर होतीच. मैनावतीला फार आनंद झाला. काही का असेना म्हणाले आता हा माझा मुलगा योग्य मार्गावर चाललेला आहे. झालं. कानिपनाथ आणि जालिंदरनाथांची गळा भेट झाली आणि त्यांनी सांगितलं महाराज मला आपला शिष्य करून घ्या. तेव्हा कानिपनाथ एकदम बिघडला. मूर्ख म्हणाले अरे ज्यांनी मला अनुग्रह दिला आहे, ज्यांनी मला हा दीक्षा दिलेली आहे त्या माझ्या गुरुला जालिंदरनाथाला तो लिदीत पुरून टाकलेस आणि मला दीक्षा मागतो काय? भडकला एकदम. मैनावतीने नमस्कार केला. म्हणाले महाराज योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. महाराज आपण योगी आहात तेव्हा शांत व्हा, भडकू नका. आपण गुरुबंधू आहोत. आणि त्यामुळे म्हणाले माझ्या मुलावर कृपा करा, रागवू नका त्याला म्हणाले. ठीक आहे म्हणाले. आणि मग ते शांत झाले. आणि मग त्यांचा सत्कार थोडका समारंभ केला आणि त्यांना घेऊन आदरातिथ्य करून नगरीमध्ये मोठ्या थाटामाटात आणलं. जिकडे तिकडे जय जयकार झाला. आणि मग ही सगळी चर्चा कानिपनाथ आणि गोपीचंदाची जी चर्चा झाली मैनावतीने मध्यस्थी केली. आणि मग कानिपनाथाने सांगितलं म्हणाले हे बघा मी काय तुला गुरुदीक्षा देऊ शकत नाही, पण माझे जे गुरु आहेत जालिंदरनाथ की ज्यांना तू लिदीत पुरलेला आहेस तर त्यांना आपण उत्खनन करून वर काढू आणि त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या मार्फत तुला दीक्षा देऊन तुला कृतार्थ करू. मग म्हणाले आता काय करायचं, कारण ते लिदीत पुरले ते तापलेले त्यांना क्रोध आलेला, बाहेर कसा काढायचं. म्हणले ते सगळी युक्ती मी तुला सांगतो. पंचधातूचे 5 पुतळे करा आणि त्या जिथे त्यांना लिदीमध्ये पुरलेलं आहे तिथे एक एक पुतळा कसा ठेवायचा आणि काय करायचं हे सगळं मी तुम्हाला तंत्रज्ञान मंत्र तंत्र सगळं युक्त्या सांगतो. त्याप्रमाणे म्हणले योग्य मुहूर्त आपण पाहू आणि मग गुरु महाराजांना जालिंदरांना वर काढू आणि त्या नाथाच्या हस्ते तुम्हाला दीक्षा देऊन तुम्हाला कृतार्थ करू. असा इथपर्यंतचा भाग आपण थांबूया. एक एका साह्य करो अवघे धरो सुपंथ. एकमेकाला साह्य करू, उद्धाराचा मार्ग आहे. नाथ पंथ आपला पुढे नेला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना मग मोठा आदर आतिथ्य केलं आणि 5 पुतळे तुम्ही तयार करा आणि मग मुहूर्त काढू आणि मग आपण पुढचा भाग दीक्षेचा भाग नंतर आपण करूया असं कानिपनाथाने सांगितलं. आणि आजचा भाग आपण येथेच थांबवूया. सज्जन हो, पुढच्या भागात भेटूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंद घ्या. रामकृष्ण हरी.